नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत सर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्स मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गणित सोपं करायचंय, प्रश्न पडलाय गुणाकार न करता कोणत्याही संख्येला 5 ने अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये कसं गुणायचं ह्याची भन्नाट ट्रिक या ठिकाणी आज मी घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता पहा, शेवटपर्यंत पहा, म्हणजे ही ट्रिक तुम्हालाही वापरून यामधली मजा घेता येईल। भन्नाट ट्रिकचं पहिलं उदाहरण 84 गुणिले 5। सुरुवातीला दिलेल्या संख्येमधील एकक स्थानचा अंक पाहायचा आहे, म्हणजेच 4 हा अंक सम आहे आणि जर एकक स्थानचा अंक सम असेल तर विद्यार्थी मित्रांनो उत्तराच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी 0 घ्या आणि 0 आपण लिहूया। त्यानंतर दिलेल्या संख्येची निम्मी संख्या करायची, म्हणजे 84 या संख्येची निम्मी संख्या किती, म्हणजेच 42 आणि ती 42 संख्या शून्याच्या पाठीमागे लिहा, म्हणजेच तुमचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळतं 84 गुणिले 5 बरोबर 420। या ट्रिकचं दुसरं उदाहरण 648 गुणिले 5। आता सुरुवातीला दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक 8 म्हणजे सम असल्यामुळे उत्तराच्या शेवटी आपण 0 घेणार आणि या पूर्ण संख्येची निम्मी संख्या शून्याच्या पाठीमागे लिहिणार। पण संख्या पाहता क्षणी आपल्या लक्षात येतं की आता निम्म करायचं कसं। निम्म करतो आपण कसं, कोणत्याही संख्येचं निम्म करणे म्हणजे 2 ने भागणे हे आपल्याला माहिती आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो इथं भागाकार करू नका, कारण आपण ट्रिक शिकवतोय। भागाकार करायचा असतं तर मग गुणाकारातच आपलं उत्तर आलं नसतं का। म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवायचंय, 6 हा शतक स्थानचा अंक आहे, म्हणजे शतक स्थानचा अंक 6 आहे, म्हणजे 6 शतक 600 होतं। मग 600चं निम्म किती होईल, 300, ते लक्षात ठेवा। आणि 48चं निम्म होतं 24, म्हणजे 324 असं लक्षात ठेवा। 324, आता ते 324 आलेले उत्तर जे आहे ती निम्मी आहे संख्या तुमची 648 ची, ती शून्याच्या पाठीमागे लिहा, म्हणजे 3240 हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर मिळतं, तेही गुणाकार न करता। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडला असेल की सरांनी दोन्ही उदाहरणं समसंख्येची घेतली आणि जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी विषमांक आला तर, कारण प्रश्न हा सम आणि विषम असा कसा येऊ शकतो ना। म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो विषमांक आल्यानंतर देखील गुणाकार कसा करायचा हे ट्रिकच्या माध्यमातून समजणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक असतं, अ लिटल नॉलेज इज डेंजरस थिंग। म्हणून विद्यार्थी मित्रांनो कधीही ज्ञान घ्यायचं असेल तर पूर्ण घ्या, मुळाशी जा। विषम संख्या असलेलं दुसरं उदाहरण 861 गुणिले 5। पहा, दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक 1 आहे आणि 1 ही विषम संख्या आहे। जर दिलेल्या संख्येमध्ये विषम अंक एकक स्थानी असेल तर उत्तराच्या शेवटी 5 हा विषम अंकच आपल्याला लिहायचा आहे। त्यानंतर दिलेली संख्या ही सम नाही, तिला सम बनवण्यासाठी 861 च्या लगतची पाठीमागची जी संख्या सम आहे ती लिहा, म्हणजे 861 च्या पाठीमागची सम संख्या आहे 860, या ठिकाणी मी खाली लिहितो। आता 860 ही समसंख्या झाल्यानंतर या संख्येची निम्मी संख्या उत्तराच्या पाठीमागे लिहा, म्हणजे 5 अंकाच्या डावीकडे लिहा। मग आता पहा 860, मग आता 8 या शतक स्थानचा अंक 800 आहे, 800चं निम्म मानामध्ये करा, 400 होईल आणि 60चं निम्म 30 होतं, म्हणजे 430। म्हणून या ठिकाणी 430 हे जे आलेलं उत्तर आहे ते 5 या अंकाच्या पाठीमागे लिहिल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळतं 4305। तर विद्यार्थी मित्रांनो कशी वाटली आजची भन्नाट ट्रिक। अशाच नवीन जबरदस्त ट्रिक तुम्हाला जर पाहायच्या असतील तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सर्वांपर्यंत शेअर करा, म्हणजे असेच अनेक नवीन आणि दमदार जबरदस्त अशा मॅथ्सच्या ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।